कसं काय बोलल्या? काय मस्त चालू आहे अभ्यास तुम्हाला. लॅपटॉप घेऊन काय लॅपटॉप समजते का नाही तुले? कसा काय चालू लागते, कसा नाही. माझा कुणाला लॅपटॉप समजते काय? मी तर लॅपटॉप पाहिल्याबरोबर सांगतो कसा असते कसा नाही. जर माझ्या हाताजवळ अजून ते आलाच नाही, मी दुरूनच पाहतो कसा काय आहे म्हणून. मी तिथूनच वाचतो आणि हातामध्ये कसा लावावं काय करावं हे मला समजून नाही राहिलं. बबल्या, आजकाल सारा तुमच्या बनिया खेळ निघालेला आहे ऑनलाईन. तू काय करतो कसा करतो हे त्या डोक्याचं काम आहे सर. हे पहिला जमाना राहिलाच नाही. हे लिहून घे, हे एवढे पैशाचं बिल घे, असं करायचं कामच नाही राहिलं. सारं निघते जेव्हा मशनरीतून. याच्यावर कवा फसवासा ठेवावं नाही. हे कवा तुझं काम काढतील सारं, हे तुला बी समजणार नाही. काय राजू बाबाजी, कालच्या पेपरला मी बातमी वाचली. 10 लाख रुपयाची फसवणूक ऑनलाईन. या लिंकवर बटन ठेवलं म्हणून पैसे गायब झाले. आणि तसेच शेअर मार्केटवाले कोणत्या 11 सर्कल या जंगली रमी, अजून सटका बटका, असे लय सट्ट्यावाले लोक फिरत राहते. आणि तुम्ही जरासं बी इकडे तिकडे बोट बी ठेवलं ते तुमचा सारा पैसा हडप, तुमची केलेली किंमत पण आहे. आता आहे का नाही महत्वाचा प्रश्न आजच्या विषयाचा? अरे हो, पण बाबू गण्या, मी बी फार लक्ष घालून काम करतो बरं. मी असे तसे अरे गरे नक्तू खरे तर बातच ओळखतो. त्याची लिंक कायची होय, कशी होय, काय होय. तू तेवढा कलाकार आहे, त्याच्यापेक्षा 10 पटीनं कलाकार मी आहो. पण तरी बी जे शेअर मार्केटमध्ये तर अजिबात जमू देत नाही. त्याच्या योगात असलं बरोबर तर जमते, नाही तर फिटलेले काचे. तुम्हाला जास्तच पाहिजे, जास्त कोणी द्यायला बसलं नाही. तुमचे पैसे आहे तेवढे जर तुम्हाला थोडेफार भेटले तर भेटले, नाही तर मग म्हणते येऊ द्या इकडे सबन. मग याच्या नादातली सारे लोक, बरेच लोक कंगाल होऊन राहिले. पण आता हे ज्याने समजलं, पण ते शिकल्या विकल्याले लेकरं तर फारच वाया जाते. त्याला कोण जायला सांगाले, आणि त्याला सांगासाठी आपण बोलणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल यूट्यूबवाले 1756 कॉमेंट्री करते. तुमचं मार्केट इकडे जाईन, खालून वरे जाईन, वरून खाली येईन, आडवं फिरून उभं फिरून, असं करता करता तुम्हाला गड्ड्यात घेऊन जाईल, असं ते काही सांगत नाही. पण ते म्हणते तुम्ही इथून तिकडे सावध राहायचा, तिथून इकडे सावध राहायचा, तिथून सावध राहून मग वरच्या बाजूला पाहिजा, वरची बाजू पाहिली की मग खालच्या बाजूला जायचा आणि थोडासा टापलास द्यायचा. टापलास म्हणजे थोडंसं नुकसान तुम्ही घेऊन गेला, तुम्हाला फायदा नाही झाला तर. आणि तुम्ही नुकसान जर नाही घेतलं तर मग तुमचं मोठं नुकसान होणार. हे द्यायचा डाव असते. हे डाव द्यायला समजले त्यानं जे शेअर मार्केट ओळखलं, जे काय त्याच्या मागं हात धरून लागले तर फिटले रे बाबू जिंदगीत. असं हे शेअर मार्केट. जसं त्याला वरली मटका मारत नाही, त्याला भागधारक म्हणते. शेअर मार्केट म्हणजे भागधारक नावासहित लिहून वरली मटक्याची नुसती चिठ्ठीच असते. चिठ्ठी आता दिली की झटपट काल होय तिकडे. पण हे एवढे अटकून ठेवते लोक, भयानकच. आणि त्याच्यातून आपले यूट्यूबवाले असं तसं करून आपल्या कमाया करून घेते. तुम्ही आज असं करता, तुम्ही आज तसं करता. काही लोक ऑनलाईन ते तुम्ही थांबा, तुम्ही गडबड करू नका, मार्केट इकडे जाईन, मार्केट तिकडे जाईन, आणि तुमची आता कुठे होते. आणि झटपट तुम्ही लाईक करा, झटपट तुम्ही कमेंट करा, असं 17 सांगते. मग तुम्हाला तेवढ्या टायमात थोडेफार कमावणं झाले तर झाले हुशार, कमावला तर हुशार, नाही तर लेखाचा बरबाद त्याच्यातून. असं हे चुत्या बनवण्याचं मार्केट म्हणजे शेअर मार्केट. तसं सरकारी या 2 नंबरावाल्याला साथ देते, वरले मटक्यावाले, जुव्यावाले, दारूवाले. कारण सरकारला बी याच्यातून बरीच कमाई होते आडव्या हातानं. तुम्ही साप्ता मेले तर कोणाला काय काळजी आहे?
तुम्ही मरा का सका, पण आमचं मार्केटही चालवा ना, आम्हालाही चालवा फुकटात. तुम्ही तिकडे उभ्यानं लोहेन घ्या, चौकड्या मारत चला, काही इमारत बसून फिरा. असा हे अड्डा मोठाच्या अड्डा आहे भाऊ. आता तू सावधान हो जो, नाहीतर हे तुझ्या टेटवून हात फिरून टाकन आणि तुला कंगाल करून टाकन. त्यापाशी पैसा किती आहे तू आण, तुझ्या घरदार टिका टिकवा करून आणि चल येऊ दे म्हणून आमच्याकडे. अरे हो बाबू बबल्या, गण्या म्हणते ती गोष्ट खरीच आहे. हे आज बनवा बनवीचा खेळ भयानक चाललेला आहे. कास्तकाराचं तर एकदम फारच नुकसान होत राहिलं. कास्तकाराच्या इकडे काही नाही, तुम्ही असेच करामध्ये कामं ढोरा वासरायसारखे, आणि ढोरा वासरासारखेच रागा, ढोरा वासरासारखे करा. तेवढंही नाही केलं तर मग तुमचं जमीच पहा, तुमच्यावर काय कर्ज आहे, कसं फेडावं लागते, काय करावं लागते. हे बाकीचे तर अजून हे 1756 लालूच दाखवते लोक, वरली मटक्यावाले, लाठड्यावाले, हे आपले तुमचे रमी सर्कल, 11 सर्कल, असे लय आहे बाबू. मला त्याची लय माहिती झाली. मी कारण जुना 7वा वर्ग हो, पण आजच्या बॅलिस्टर लोकाले मग वाढतो. त्यानं जर मला बोलायला लावलं, पण मला चान्सच भेटले नाही आजपर्यंत बोलायचे. आता जर चान्स भेटले तर आता त्याला माझ्या हिसकात दाखवतो कसा असते ते चुत्या शिकवलं. आता तू बाबू हे बंद करून टाक. तू आपला मस्त शिक, पुढे चाल आणि शिकून शिकून चांगला मोठा होई. मग असे काप पाहिजे. याच्या जर तावडीत साबडशीन तर हे बाबू आलूबोंड्यासारखे खाऊन टाकतील चमचा टाकणं, आणि कोणाला पचाव बी लागत नाही. तुमचे पैसे खाले खाऊन टाकत म्हणजे तुमचे पैसे खाल्ले की तुम्ही मोकळे, तुमचा कारभार बी मोकळा. तुम्ही कसेही काम काही करा, कोणाला मागायला गेलं तर ते जमत नाही, कारण तुम्ही त्याच्यावर नियमात काय गेले म्हणजे. आता तुम्ही सावध व्हा भाऊ बाबल्या आणि गण्या. आता पुढे हे याच्या डोक्यावर पाय ठेवून तुम्हाला उभं राहायचं आहे. हे आपल्या डोक्यावर पाय ठेवून तुम्हाला ते उभे राहते, तसे याचे डोक्यावर दोघांनी पाय द्यायचे आणि पुढे राहून उभे राहून यायचं गाणं वाजवायचं, यायचा बँड वाजवायचा मोठे होऊन. ठीक आहे, आता तुमचं मार्केट थांबू द्या आणि पुढच्या पुढे पहा. असं फसवणुकी पायी अशा बनियाशाहीच्या पायी असे किती लोक आत्महत्या करतात रोजची. हे महत्त्वाचा विषय तर कोणाला ठाऊकच नाही बाबू. इथे 101 चुत्या बनवायचे जाय फसवले जाते. हे तुम्ही कोणत्या याच्यात टाटीत सापडसान आणि तुम्हाला कसं बनवल्या जाईन चुत्या, हे आता तुम्ही पाहिजा. पुढे 101 बनिया लोक तयार होणार आहे, चुत्या शिकवणार आहे. तुमचं तुम्ही कसंही करा, तुमचे पैसे आम्हाला दान करा आणि तुम्ही मोकळे व्हा. अशा पैशाबाई किती लोकांना आत्महत्या केल्या. विद्यार्थी लोक थोड्याशा मार्कानं हुकते, पैसा गेला की द्यायची हिंमत हरते. हिंमत हरले की मग आता द्यायचा विचारच समजत नाही आपलं कसं जगावं म्हणून. हे असे अनेक कारणं असते मानसिक तापाचे, मनस्तापाचे. त्याला वाटते पैसा झाला की सरलं शानपण, काम करायचंही जीवावर येते आणि कोणाला सांगायचंही जीवावर येते. त्याच्यापेक्षा मेलेलाच बरं म्हणते. असे शेतकरी तर कितीकच मेले, त्या सरकारने दान केले द्यायचे मुर्दे, आणि आता त्याचा हिशोब ते लावूनच राहिले. बनिया बहादूर काय काय शिकवते. इलेक्शन निवडणुका आल्या म्हणजे आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, तो 1 रुपया देतो, आम्ही 10 रुपये देऊ. पण याचे खिसे कोण भरते, याचे खिसे पहिले भरून घेते. मग तुम्हाला तुमचं कसं काय कोण कोणाला विचारते बाबू. या जमान्यात इथे मायले लेकरू भारी आहे. माय बी लेकराचा जास्ती त्रास झाला तर तो पाय म्हणते बाबू बोंबलताचाच, आणि मग बापाला घे म्हणते. असा विषय आहे बाबू आजच्या जमान्यात. आणि बापाला समजलं तर बरं, नाही तर गेले सबनच लंबे. एकाच कुटुंबातले किती किती लोक मेले. एकाच कुटुंबात माय बाप लेकरं त्याचे सोयरे सायरे नाही ते, पण त्याचं कुटुंब मोकळं झालं. असा हे चुत्या बनियादारीचा जमाना. आता यायले आपला हिसका दाखवल्याशिवाय काही राहायचं नाही. हे असा काय नाटकं करू करू चुत्या शिकू भांडू शिकवते लोकायले. याच्यावर विचार भांडणं करते. तुमचे भांडणं कसे असते नवरा बायकोचे, म्हणजे त्याच्या घरी भांडणच होतच नाही दिसते. दुसरे मार ॲपल छकन लावून बोलते टका मटर. आता यायले
आपला बी हिसका लागून देऊ बाबू. कसं असते तर तुमचं भांडण आमचं भांडण म्हणजे तुमच्या भांडण्यासारखं कसं काय? आम्ही तुमच्यापेक्षा लय वरचं भांडण काढतो आता. तुमचे भांडणच बंद करतो कसे असते तर. कसं म्हणतो आया भारताचं पल सागर भारत हो विश्वात शोभनी राहो, असे अनेक प्रकारचे गाणे आहेत. पण हे अशा प्रकारचे गाणे असूनही हे कोणत्या कलाकाराकडे आपले पोटं भरायले आजकाल बचकल युट्यूब अमुक तमुक काढून आणि कामाचं काही शिकत नाही. कसे तुम्ही उद्योजक कसे व्हाल, कामं कसे करत राहाल. पण हे तुमचं तुम्हीच पहा, म्हणजे तुम्ही किती करायचं काय करायचं त्याच्यात मोबाईलात पहा, कामं करा कसंही करा. तुमचं तुम्ही पहा आणि तुमचे तुम्ही त्याच्यात राहा. काही घेणं नाही कोणाचं कोणाला.